पक्षफुटीनंतर उभाठानं खासदारांना महत्त्वाचं पत्र दिलंय। 6 खासदारांचं शिवसेनेत विलीनीकरण झाला नसल्याचा दावा आहे। विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली नाही असं अरविंद सावंत म्हणतात। उभाठानं आपल्या खासदारांना महत्त्वाचं पत्र पाठवत कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दात फेटाळून लावलंय। पक्षाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंतांनी पत्र पाठवलंय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत विलीनीकरण केलं नसल्याचं यातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसंच अशा कोणत्याही विलीनीकरणाच्या दाव्याला लोकसभा अध्यक्षांनी अद्याप मान्यता दिलेली नसल्याचंही या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, खरंच ही मोठी बातमी समोर येतेय। विलीनीकरणाच्या या दावा खरं तर हा आहे तो झाला नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी एक पत्र लिहिलंय। त्यांनी जे खासदार शिंदेच्या सेनेत गेलेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये ह्या पत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट जे ते शब्दात फेटाळून लावलंय आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंत यांनी या पत्रात असं लिहिलंय की हा मूळ राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत किंवा अन्य जे कोणत्याही पक्षात विलीनीकरण केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आणि तसेच अशा कोणत्याही विलीनीकरणाच्या दाव्याला लोकसभा अध्यक्षांनी अद्याप मान्यता दिलेली नाहीये असं या पत्रात उल्लेख केला। या पत्रात अरविंद सावंत यांनी काही मुद्दे जे ते मांडले आहेत आणि या सगळ्या ज्या याला विलीनीकरणाला फक्त माध्यमातून जी ती चर्चा मिळाली होती आता दावा या पत्रातून करण्यात आला आहे। मात्र या खासदारांकडून अद्याप कोणतीही भूमिका ही स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे आता नेमकं लोकसभा अध्यक्ष यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, निश्चितच महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।